काय बापू हे जरा पाहून तर करा. काय पाहून करू बे? हा मला काय मागून डोळे आहे काय? कल्ला खुट्यासारखा उभं राहिले मांग. मला काय मागून दिसते काय? जाऊ द्या राहू द्या माहिती आहे. काय ये सकाळी सकाळी घेऊन फिरू राहिला? अरे बापू ह्या कंदील होय, दिवाळीचा उडते का नाही उडत तर पाहिले आलतो. अबे कंदील ह्या कंदील काय दिवसाचा माया सासऱ्याला उडताना पाहिला होता का बिद्या? नाही तर अबे मग भोकाळ्या तू काय घेऊन फिरू राहिला गेले कंदिल्या अरे तोंड? उडते का नाही उडत फक्त प्रॅक्टिस करू राहिलो होतो मी. अबे त्याले रात्रीचा उडवत असते. काहून दिवसानं उडवलं तर काय गव्हर्नमेंट पैसे मागते का बापू? नाही मग काय पोलीस केस होते? नाही मग काय ज्ञान देऊ राहिले एवढं? प्रॅक्टिस असतं करत होतो मी. समजत नाही भेंडन पोती पुराण दुनियाचं. बाबू माझला काय साया पद्धतशीर राज्य आहे. नाही तर बाबू ह्या नाकावर निघा एवढ्या भुकट्या मारीन ना आणि तंगडे तोडून दवाखान्यात भरती करीन 12 महिन्यासाठी. काय काय समजतो मी तुम्हाला? हा जवळ सांग कसं बोल लागते. शिकून घेतो पहिले पद्धतशीर. आणि मी जर शिकवायला बसलो ना तर लय मागत पडन तुले. बापू तयारी काय तयारी म्हटलं. मग काय भेटतो काय मी त्या बहिणीले? बापू खरी झाली म्हटलं ताई. काहून काय झालं? काय सांगू राहिले माझ्या भावाले? आत्ता बोला. आत्ता बोला काय म्हणून राहिले तुम्ही? काही नाही सांगतो. बोला आता. ताई मला बापू धमक्या देऊ राहिले म्हटलं. काहून रे काय झालं? काही नाही हो, काल त्याच्या पायावर पाना पडला होता काम करताना. मी तर औषध सांगू राहिलो होतो. तो म्हणते जात नाही म्हणून. होय ठीक आहे. जाय तू. तुझी बहीण होती म्हणून वाचला, नाही तर आज तर तुझ्या पिक्चर होता बाबू. हा बापू एवढ्या जोरात मारत असते काय? काय एवढ्या जोरानं अबे पिक्चरहून आठवलो. माझ्या मित्राचा पिक्चर येऊ राहिला म्हणजे लागला आहे थिएटरले. बस कर ना. काय एवढ्या ताणता काय? एवढ्या भोकायला चांगला नाही ना का? तुमचा मित्र काय एवढा मोठा ऍक्टर आहे का? अबे म्हणून तर मी सांगत नाही लोकायले का माझ्या एवढे संबंध आहे म्हणून. शाहरुख पासून तर सनी पर्यंत संबंध आहे म्हटलं माय. सनी कोण? सनी लिवानी? अबे सनीच्या बच्चा सनी देवल म्हणून राहिलो मी. थिएटरला लागलाय तर आज आहे सुट्टी आपल्याला. हा. 3 तिकिटा घेऊन ये. त्या बहिणीला घेऊन आता पिक्चर पाहायला जाऊ आपण. अहो इथं तर 10 घंटे लावशील. माही तयारी नाही होईन. जाय तिकडे जाय. बापरे बापू एवढी तयारी करून कुठे चालली तुम्ही? अरे काही नाही रे, थोडं बोलाव नाही. ते ठीक आहे, पण तुम्ही चालले कुठं म्हटलं? अबे मला नाश्त्याचं आमंत्रण आलाय तर मी चाललो पोहे खाले. एकट्याच? नाही तर का तुले घेऊन जाऊ का तिथं? मग एकट्याच जाता काय? एवढं चांगलं नशीब नाही आहे माय. तुझी बहीण आहे माया उरावर बसली. बरं तुम्ही चालले कुठं पण? चाललो कुठं? तुला ते गाडगेनगरातली वनिता आठवते का? कोणती वनिता? अबे ते मला मार्केटात भेटली होती. नाही नाही आठवत? नाही. अबे ते माई सेटिंग. हा? ते तुझ्या बहिणीची मैत्रीण. मला नाही आठवत. आठवण नाही राहिलं? नाही. थांब 1 मिनिट. आठवण करून देतो. असं बरं इकडे इकडे सीधा. आठवलं काय? नाही. थांब इकडे बरोबर. हाव. उद्या अजून गॅरेज खोल लागते. अबे चांगला चालणं बे, चांगला चालणं. का घुसतीन त्या मोबाईलात? टेन्शन माग. कसा बे तू? भयाळ आहे का बे? भयाळ तोंड आले का? सॉरी. अरे सॉरी. अरे यार भाजी पडली माझी. सारी भाजी खराब झाली. कशी घेऊन जाणार आहे आता मी? अरे सॉरी. हा सॉरी. तुले डोळे निसर्ग पाल दिले. अरे दादा ते तू काय बायकोला बोलला? अरे दादा चुकून धक्का लागला. मी कायले पाहू ते. अरे दादा माझी गलती. गलती नाही. तुम्ही कशाला मारते त्याला? माझी गलती आहेच नाही. गलती नाहीये ना. हा, तू तिकडे जा. ऐका ना दादा माझी गलती नाही. माझी गलती नाही.
त्यांची गलती नाहीये भोकण्या तुम्ही बोलाल तुम्ही तुला जाणून नाही दिला दादा धक्का लागला भोकण्या का मी अरे बरोबर आहे पण तुम्ही विचारून घ्या काय अहो हे पाहिजे जाणून धक्का दिला म्हणते मॅच चुकून लागला तो धक्का त्यांची गलती नाहीये सोडा न तुम्ही कशाला मारत आहे माझ्या डोळ्यानं पाहिलं इथून नाही रे त्यांची गलती नाही ना काही हे कोण आहे हे माझी मैत्रीण होय हे कोण आहे ही माझी मैत्रीण होय त्या माझा नवरा होय ठीक आहे सॉरी आपला पॅटर्न आहे असा तू कशी काय इथं अशी भाजी घ्यायला आली होती ये ना इकडं कधी घरे ना माया हो काय येशील पोहे खायला बरं कोकणी आहे का तुम्ही तुम्हाला दिसत नाही काय अव माही गलती नाही तुझ्या भावाची गलती आहे घरी येते येशील पोहे खायला हा पायात पाय टाकून पाडलं त्यानं मला एवढे भोपणे आहे का तुम्हाला चालताय नाही येत काय चल मग भाऊ कुठे गेला भाऊ इथंच तो होता थोपाय खांब्यावर चढला म्हणजे जवायला मारू राहिले तुझे भाऊ खांब्यावर चढून राहिले मग नाही तर का तुमच्यासोबत मार खाईन काय तो ये रे ये खाली ये चला बस असे साहेब भेटले तर बस पैकीचा निघाला म्हणून नाही तर आज तर कामच होत ये ना ये बापू बापू आठवलं आठवलं काय हाव हा पण तिचा नवरा लय खतरनाक आहे बरं चांगले तोडून हात पाहतात दिन तिच्या नाही मी चांगला आहे शांत राहतो ना तिच्या नवऱ्याला असं थोडी माहित आहे म्हणून तू तुझ्या बहिणीला घेऊन चाललो तिची मैत्रीण आहे ना जाऊ दे भाकाल्या सोड मी काय म्हणतो पिक्चर येऊ राहिला पिक्चर पाहायला जायचं आहे तर पहिले तिकीट घेऊन ये आणतो हा जा मोठा नवरा खराब आहे नाही खराब आहे आवाज झालंच नाही काय कुठे गेली आवाज झालाच नाही का लिपस्टिक लावून लाव ना सायली ना चल ना पटकन मग थांब ना जाऊ ना थोडीशीच लाव द्या काय थोडीशीच लावू द्या कच्च्या कशी लिपस्टिक लावून राहिली चल ना वेळ होईन ना मग पोहे संपून जाईन तिकडे थांब ना जाऊ ना ओ माय मला फोन वाजू राहिला वाटते मलाही वाटू राहिला थांबा आवाजाने फोन म्हणतो उचल हा मामा हा बोला ना मामी काय झालं आ कधी काय झालं आता आता बरं आता तब्येत चांगली आहे ना हो काय बरं येतोस आता निघतोस आताच येतो चल ना पटकन चांगली आहे ना तब्येत हा ते असं चांगली चाल पाहिजे पोहे खाल चल येतोस थांबा चल काय तयारी कर चल पोहे खाल चल कुठं पोहे खाले बोलावलं नाही का माझ्या मामाची तब्येत खराब आहे म्हणते कोणता मामा माझा सक्का मामा आईचा भाऊ मग ते होईन ना दुरुस्त, तू चाल दुरस्त नाही मग? त्याला मुडियात झाला म्हणते आणि ते भरती आहे मुडव्यात झाला हो त्याच्यानं उठतं नाही उठलं का बसणं नाही उठलं आता होऊ दे ना मग काय तू दे ना म्हणजे माझा एकच मामा आहे मला आता मला त्याला- जायचं आहे मला मामाच्या घरी तब्येत बेकार आहे म्हणते अहो, त्या मामाची तब्येत खराब आहे तर तू जाऊन काय करू राहील तिथं काय झालं त्या मामाले मामाला मुडियात झाला आणि मला भेटायला जायचं आहे मामा भरती आहे दवाखान्यात हो तर मग तुझी मामी आहे ना सांभाळाले तू जाऊन काय करतो ऑपरेशन करतं का मला भेटायला जायचं आहे मामाला भेटायला जाजू ना पहिले पोहे खाले चाल सकाळपासून वाट पाहू राहिलो मी तुम्हाला काय खायचं सुचलं का पोहे अहो ते वाट पाहत असेल ना पाहू द्या मला नका सांगू मी चालली मामाला भेटायला आणि तुम्हाला यायचं असेल तर या मी चालली बॅग घेऊन हो, मी येतो पण पोहे खाऊन जाऊ ना काय पोहे नाही मला पोहे नाही खायचे अहो काय ऐकून तर घे काय ऐकायचं नाही मला बॅग भरून रेडीच राहते का एनी टाइम हो मला जायचं आहे मामाच्या घरी तर मी काय म्हणतो पोहे खाऊन जाऊ ना आपण काय पोहे नाही तुम्हाला पोह्याचं येऊन पडलं का इथं मामाची तब्येत बेकार आहे ना पहिले पोहे खाल जाऊ पोहे काय खाऊन पोहे जाऊ, चालली नाही जातो मग काय पोहे नाही मला मामाच्या इथं जायचं आहे अहो माया ऐकून घे पहिले पोहे खाल जाऊ काय आपण. पोहे खायला नाही मला जायचं आहे मामाची तब्येत बेकार आहे आता सकाळपासून वाट पाहू राहिलो मी पोहे खायची चल काय पोहे खाले मी नाही येत मला मामाची तब्येत बेकार आहे समजून घे ना ते वाट पाहत असेल ना काय ते तुझी मैत्रीण वाट पाहत असेल बिचारी चल, चालली मी पोहे खाले. मला मामाची तब्येत बेकार अहो आहे ऐकून घे मग जातो ना अहो सोडा पोहे खाऊन जाऊ ना सोडा जाऊ द्या मला चुपचाप भेळ बायको राहिले पोहे खायचे बापू तिकीट आणलं ना घाल माया खिशात आता आला का तू तिकीट घेऊन मग याचं काय करू याचं काय करू तो ते पाय तुझे जनावर ते बहीण गेली ती गावले मूडचा सत्यानाच करून टाकलं
साला टेन्शन किती आहे लाईफ मध्ये. साला आपण सगळ्याचा दर्द समजतो, आपला दर्द कोणी समजतच नाही. तसंच आहे बापू. काय म्हणलं होतं मी तुझ्या बहिणीला फक्त पोहे खायला चालू म्हणलं होतं ना. साला कोणी प्रेमच नाही करत मावर. साला आपण सगळ्यावर प्रेम करतो. काय पाहिजे फक्त बोली, प्रेमच पाहिजे ना, प्रेम. मी आहे ना बापू, काही टेन्शन घेता. तूच माया आहे फक्त. चला जाऊन दारू पिऊ कुठेतरी. पैसे नाही आहे माझ्याजवळ. अरे मी बसतो बापू. तू बसतो. हा मी बसतो. तू बसतो. चाल लवकर. मस्त खराब करून टाकलं. लिफ्ट मागू मागू घर आहे ना. कुठे गेली व माझी एक टाइम होता. पाहुणे आले का सारं स्वागत करत. कुठे गेली व? ओ माय, आले का तुम्ही? आलो. बस ना मग, ये ना. बसा बसा. कसे आले मग? काय आलो आलोच विचारशील काय का पाणी गिनी पाचशील पहिले. ओ माय, थांबा, मी भुलूनच गेले. थांबा, पाणी आणतो. आता त्यानं मॅड गेलो. लिफ्ट देऊ. घ्या पाणी घ्या. आले मग? मामीजी कुठे? हाय ना आई, घरातच आहे मामीजी. आणि मामा गिमा? मामा गिमा काय म्हणते? मामा भरती आहे ना दवाखान्यात, तेच तब्येत बरी नाही तर. हो का? आले का जवळ तुम्ही? हो. लय चांगलं झालं. आलो. बरं झालं आले. हो. काय झालं काय झालं? काय? नाही चांगलं झालं म्हटलं, तुम्ही आले म्हटलं, लय चांगलं झालं. बरं झालं. अरुण बा, मामाची तब्येत खराब आहे तर कशी आहे मामा आता? मामा बसा बसा बा. सिरियस तब्येत लय खराब आहे वाटते. हा? काय म्हणते मामाची तब्येत? मामाची तब्येत लय खराब आहे बाप्पा. हो का? काय झालं काय? मामाला भोगंदर झाला मोठाचा मोठा. मामा ऐकते कुठं आपली? मग तब्येत बरी असेल ना आता? कायची बापा तब्येत? मामा उभे राहते तर उभेच राहते, झोपते तर झोपते, बसते तर बसतेस. सिरियस आहे हो तब्येत तर. बरं जाऊ द्या, लढू नका, कारण काही नाही होत मामाला. काही नाही. 30-40 वर्ष एवढी अति केली त्या मामानं. काय झालं? टेन्शन नका घेऊ, बात येते दुरुस्त होऊन. जाय तू चहा घे म्हण. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, लढ नका आता. हो, लढ नका. पण मामा काहीच नाही होत ना मामाले. काय होणार आहे? जवळ फोन आला वाटते मला. हो. त्याचाच होय वाटते, दवाखान्यातून आला. मी येतो. हा बरं पाहून घ्या. ओ माय, यायचाच फोन. हा मी बोलून राहिली. हा काही काळजी नका करू. हा काही काळजी नका करू तुम्ही इकडची. हा नाही अजिबात नाही. पोरगी आली आणि जवळही आली. हो हो, राहा अजून चांगले 5-6 दिवस राहा. हो माय, मी खोटं बोलली नाही याच्या संग, तुम्हाला भगंदर झाला म्हणून. हो बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही सांगा ना का इकडे आले म्हणजे. हो बरं बरं बरं. हो हो हो, काही काळजी नका करू इकडची, सगळं इकडे ठीक आहे. हो हो ठीक आहे, ठेवतो मी. हा हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. मायाबीने एवढं तडपड करून आलो, खोटं बोलले. बायकोचे काम तो मी मस्त आहे तुम्ही, आहे ना? का त्या मामा कुठे आहे? मामा दवाखान्यात भरती आहे ना. काय बोलत? इथं एवढं तडजोड करून आलो, दुकानाचं काम पाडून आलो, आणि तुझ्या मामा म्हणतो दवाखान्यात आहे. ओ दवाखान्यात भरती आहे ना. तुम्हाला काय झालं? नाही खरंच आहे दवाखान्यात. ओ पण झालं काय? मला विचार राहिली. विचार तुझ्या मामीले कुठं आहे तो मामा. ओ माय, खरंच आहे ना, जवळ दवाखान्यात आहे ना मामा. बस बस, धन्यवाद. असेच नातेवाईक पाहिजे. काय बस बा, तुम्ही अशाच बोलत जा. माझं वय काय दवाखान्यात आहे. काय झालं त्या मामीलेच विचार, काय झालं तर. मामी काय म्हणते? दवाखान्यात भरती आहे, काम टाकून इथं आलो मी. चल बेटा, कुठं आहे? त्या कुठं आहे? ओ पण झालं काय? सांगा तर घरी मला. चल होय इकडे ये, तू घरी ये, तुला सांगतो. ओ ये पण तू झालं काय? सांगा तर घरी. घरी. अहो, काय झालं? तू घरी ये, तुला सांगतो मग मी. अहो, घरी ये पण तू झालं काय? सांगा तर घरी. विचार तुझ्या मामीले काय झालं तर. मले बोलावलं इथं. ये तू घरी, सांगतो तुला. ओ पण झालं काय? हे तर